नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सरकारी योजना आणि शेती विषयक माहिती हे यूट्यूब चॅनल. तर यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक होता, पण आता सगळ्यांची नजर लागली आहे ती मान्सूनकडे. हा व्हिडिओ 10 मिनिटांचा आहे. यात महाराष्ट्रात मान्सून केव्हा येईल, कुठे येईल, किती पाऊस पडेल, शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचं आहे याची संपूर्ण माहिती देईन. सुरुवात करूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाने, यंदा मान्सून वेळेवर येणार का? हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार यंदा मान्सून महाराष्ट्रात साधारण वेळेवर येतोय. पण वेळेवर म्हणजे नेमकं काय? वेळेवर म्हणजे सरासरी तारखेच्या आसपास. महाराष्ट्रासाठी सरासरी तारीख जून 10 आहे. आता हे लक्षात घ्या की मान्सून केरळमध्ये साधारण 1 जूनच्या सुमारास येतो. तिथून तो वर येताना महाराष्ट्रात पोहोचायला साधारण 7 ते 10 दिवस लागतात. यंदाचा अंदाज असा आहे की केरळमध्ये मान्सून 26 मेच्या आसपास दाखल होऊ शकतो. पण याचा अर्थ महाराष्ट्रात लगेच पाऊस नाही, कारण वाऱ्याची दिशा, समुद्रातील तापमान आणि हवेचा दाब यावर मान्सूनची गती अवलंबून असते. मी आता तपशीलवार महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मान्सून कधी दाखल होईल ते सांगतो. महाराष्ट्राची भौगोलिक रचना वैविध्यपूर्ण आहे. कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सगळ्या भागांमध्ये मान्सून वेगवेगळ्या तारखांना दाखल होतो. पहिला भाग कोकण आणि उत्तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हे जिल्हे. या भागात मान्सून सगळ्यात आधी येतो कारण अरबी समुद्राकडून थेट वारे येथे धडकतात. यंदाचा अंदाज साधारण मे 28 ते 3 जून या दरम्यान दाखल होईल. म्हणजेच केरळमध्ये आल्यानंतर साधारण 3 ते 5 दिवसांनी कोकणात येऊ शकतो. दुसरा भाग मुंबई आणि ठाणे. मुंबईत मान्सून कोकणपेक्षा 2-3 दिवसांनी उशिरा येतो. यंदा 4 जून ते 7 जून या दरम्यान मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे अचानक जोरदार पाऊस. सुरुवातीच्या 2 दिवसात मुंबईत अनेकदा माफक पाऊस पडतो, पण तिसऱ्या दिवशी मुसळधार पडण्याची शक्यता नेहमीच असते. तिसरा भाग पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मान्सून साधारण 7 ते जून 12 या दरम्यान दाखल होतो. पण या भागात मान्सून दाखल झाल्यापासून सुरुवातीचे 15 दिवस साधारण पाऊस असतो. चौथा भाग मराठवाडा. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मान्सून उशिरा येतो, साधारण 10 ते जून 15. आणि शेवटचा भाग विदर्भ. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या भागात मान्सून साधारण 12 ते जून 17 दरम्यान दाखल होतो. आता बोलूया पावसाच्या प्रमाणाबद्दल. यंदा एल निनो आणि आयओडी या 2 घटकांचा मोठा प्रभाव आहे. एल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान वाढणे. याचा परिणाम भारतात मान्सून कमकुवत होतो. तर आयओडी म्हणजे हिंद महासागरातील 2 भागांमधील तापमानाचा फरक. हा फरक अनुकूल असेल तर एल निनोचा परिणाम कमी होतो. यंदाचा अंदाज असा आहे की एल निनो सक्रिय असेल, पण आयओडी पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ एल निनो पूर्ण ताकदीने परिणाम करू शकत नाही. तरीही संपूर्ण देशात सरासरीपेक्षा किंचित कमी पाऊस अपेक्षित आहे. देशातील सरासरीपैकी साधारण 92% पाऊस यंदा होऊ शकतो. महाराष्ट्राबद्दल बोलूया. कोकणात सरासरी 85 ते 90% पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रात साधारण 90 ते 95%. मराठवाड्यात सरासरीच्या 70 ते 80% पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात साधारण 75 ते 85%. म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस असणार. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र तुलनेने बरे असतील. आता बोलूया हवामान खात्याने जे अंदाज दिले आहेत त्याबद्दल. आयएमडीने एप्रिलमध्ये पहिला अंदाज दिला होता. त्यानुसार देशात सरासरी 91% पाऊस असेल. पण मे मध्ये त्यांनी हा अंदाज वाढवला, कारण एल निनो कमकुवत झाला आहे आणि आयओडी अजूनही अनुकूल आहे. त्यामुळे नवीन अंदाज 94 ते 96% पाऊस असा आहे. महाराष्ट्रासाठी विशेष अंदाज स्कायमेट, वेदझोन या खासगी संस्थांनी दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात जून महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात पाऊस कमी असेल, पण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 10 ते जून 15 दरम्यान चांगला पाऊस असेल. जुलै महिना हा सगळ्यात जोरदार पावसाचा असतो. यंदा जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये पुन्हा पाऊस कमी होईल. याचा अर्थ जुलैमध्ये पूर येण्याची शक्यता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात राहील. तर मराठवाड्यात जून आणि जुलैमध्ये पाण्याची टंचाई जाणवू शकते. आता बोलूया 2002 सालच्या मान्सूनशी तुलनेबद्दल. तुम्ही काही बातम्यांमध्ये पाहिलं असेल की यंदाचा मान्सून 2002 प्रमाणे आहे.
का 2002 साली मान्सून केरळमध्ये लवकर आला होता, मे 29 रोजी, पण तो महाराष्ट्रात पोहोचायला खूप उशीर झाला, कारण मान्सूनची प्रगती खूपच मंद होती. त्यावर्षी संपूर्ण देशात मान्सून दाखल होण्यासाठी 79 दिवस लागले. हे विक्रमी आहे. यंदा अशीच काहीशी परिस्थिती आहे. केरळमध्ये लवकर दाखल होतोय, पण हवेचा दाब आणि वाऱ्यांचा वेग यामुळे महाराष्ट्रात त्याची प्रगती मंद असू शकते. म्हणजेच महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येईल अशी अपेक्षा असली तरी तो 15 जूनपर्यंत रेंगाळू शकतो. याचा फटका थेट शेतीला बसेल. मात्र 2002 साली जसा प्रचंड उष्णतेचा लहर होता तसा यंदा नाही. 2002 साली मे महिन्यात सरासरीपेक्षा 5 अंश अधिक तापमान होते. यंदा सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश अधिक आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रभाव 2002 सारखा गंभीर होण्याची शक्यता कमी आहे. शेतकऱ्यांसाठी हा भाग महत्त्वाचा आहे. पिकांची पेरणी केव्हा करावी? हवामान खात्याच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 15 जूनपूर्वी पेरणी करू नये, कारण जूनच्या पहिल्या 2 आठवड्यांत पाऊस विस्तब्ध राहण्याची शक्यता आहे. अचानक पाऊस झाला नाही तर पेरलेले बी नष्ट होऊ शकते. कोकणातील भातशेती करणाऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात नांगरणी करून ठेवावी, पण पेरणी थोडी उशिरा म्हणजे 15 जूनच्या सुमारास करावी. पश्चिम महाराष्ट्रात ऊस, द्राक्षे, डाळिंब या बागायती पिकांसाठी जून महिन्यातील पाऊस अत्यावश्यक आहे. यंदा जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगला पाऊस असेल अशी आशा आहे. त्यामुळे 20 जूननंतर ऊसाची पेरणी करणे अधिक योग्य राहील. मराठवाडा आणि विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर या पिकांसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्याची वाट पाहावी. या भागात पाऊस कमी असणार असल्याने कमी पाण्यात टिकणाऱ्या जातीची बियाणे निवडा. एक महत्त्वाचा इशारा: मान्सून दाखल झाल्यापासून सुरुवातीचे 15 दिवस हे अत्यंत स्थिर नसतात. त्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्याऐवजी हळूहळू पेरणी करा. शहरी भागातील नागरिकांसाठी काही गोष्टी: मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये मान्सूनमुळे नेहमीच गर्दी, वाहतूक कोंडी, नाले दुथडी भरून वाहणे अशा समस्या असतात. यंदा जुलै महिन्यात जोरदार पाऊस अपेक्षित असल्याने शहरातील पाणी साचणे, रस्ते बंद होणे अशा समस्या उद्भवू शकतात. स्थानिक प्रशासनाने नालेसफाई आणि ड्रेनेज व्यवस्था आधीच तपासावी. मुंबईच्या हवामान विभागाने सांगितले आहे की यंदा 12 जूननंतर मुंबईत सलग 3 दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. आपत्कालीन किटमध्ये बॅटरी, फ्लॅशलाईट, जीवनावश्यक औषधे ठेवावीत. पुण्यात मुठा नदीच्या पात्रातील गाळ काढण्याचे काम यंदा वेळेत सुरू झाले आहे. तरीही नदीकाठच्या भागात राहणाऱ्यांनी जुलैमध्ये सतर्क राहावे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे नाशिकसाठी पूरयोजना आधीच तयार करावी लागेल. नागपूर शहरात झरे-वाडा, सीताबर्डी, महाल या भागात पाणी साचण्याची समस्या नेहमीच असते. यंदा 700 मिमीपेक्षा जास्त पाऊस नागपूरच्या आसपास झाल्यास मोठा अडथळा येऊ शकतो. शेवटच्या भागात काही महत्त्वाच्या गोष्टी सारांशाने सांगतो. पहिली: महाराष्ट्रात मान्सून 2 जून ते जून 10 या दरम्यान दाखल होईल. कोकणात लवकर, विदर्भात उशिरा. दुसरी: एकूण पाऊस सरासरीच्या 85 ते 95% दरम्यान असेल. मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी पाऊस असेल. तिसरी: जूनचे पहिले 15 दिवस पेरणीसाठी योग्य नाहीत. शेतकऱ्यांनी 15 ते 20 जूननंतरच पेरणी करावी. चौथी: जुलै महिना हा सगळ्यात जोरदार पावसाचा असेल. कोकणात पूर येण्याची शक्यता आहे. पाचवी: हा अंदाज सुरुवातीचा आहे. हवामान विभाग जूनच्या पहिल्या आठवड्यात नवीन अंदाज देईल. तो नक्की बघा. मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. मान्सून हा शेतीसाठी, अर्थव्यवस्थेसाठी, सर्वसामान्य जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ताज्या अद्ययावत अंदाजांची नोंद घ्यायला विसरू नका. एवढी मोठी माहिती शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद.